एक व्यक्ती असतो जो की हॉटेलमध्ये काम करत असतो. घरी त्याची पत्नी आणि एक 14 वर्षांची मुलगी दोघीच राहत असतात. एक दिवस त्याच्या 14 वर्षांच्या मुलीच्या पोटात अचानक दुखू लागते, तर ती आपल्या आईला बोलते की माझ्या पोटात खूप दुखत आहे. तिची आई तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर जेव्हा चेकअप करतात तेव्हा ते बोलतात की ही 14 वर्षांची मुलगी गर्भवती आहे आणि हिची आताच आपल्याला डिलिव्हरी करावी लागणार आहे. आता हे ऐकून तिची आई बेशुद्ध पडता पडता राहते. तिला देखील सुचत नाही की हे असं कसं झालं, कारण मुलगी आता फक्त 14 वर्षांची होती. अजूनपर्यंत तिचं लग्न देखील झालं नव्हतं. यामागे काहीतरी कारण होतं. या मागे देखील एक कहाणी होती, जी कहाणी आपण ऐकाल तर विचार करण्यास मजबूर होऊन जाल की या दुनियेमध्ये असं देखील काही घडतं. नक्की काय घडले होते, काय आहे प्रकरण पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तराखंड मधून. उत्तराखंड मध्ये नैनिताल नावाची एक जागा लागते आणि या ठिकाणी राहणारा एक व्यक्ती जो की हॉटेलमध्ये काम करत असतो. घरी त्याची पत्नी आणि त्याची 14 वर्षांची मुलगी राहत असते. त्या व्यक्तीची जी मुलगी आहे 14 वर्षांची, ही नियमितपणे आपल्या स्कूलमध्ये जात असायची, अभ्यास वगैरे सर्व करत असायची. सर्व काही खुशाल जिंदगी होती, सर्व काही ठीकठाक होते. तर 3 ऑक्टोबर 2025 चा दिवस असतो. पहाटेचे 5 वाजलेले असतात. ही 14 वर्षांची मुलगी आपल्या आईला बोलते की आई, कदाचित माझ्या पोटामध्ये गॅस बनला आहे, माझं पोट खूप दुखत आहे. तिची आई बोलते की ठीक होऊन जाईल. तिला पिण्यासाठी पाणी वगैरे देते, तरी देखील तिला पोटाला आराम मिळत नाही. तर तिची आई सोडा वगैरे बनवून देते, लिंबू वगैरे टाकते, मात्र मुलीला फरक पडत नव्हता. तिला प्रचंड वेदना होत होत्या. अखेर तिची आई तिला बीडी पांडे नावाचं एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि तेथे डॉक्टरांना सांगण्यात येते. डॉक्टर जेव्हा त्या मुलीचा चेकअप करतात तर डॉक्टरांना माहिती मिळते की ही 14 वर्षांची जी मुलगी आहे ही प्रेग्नेंट आहे आणि हिची प्रसूतीची वेळ झाली आहे. हिची आता डिलिव्हरी करावी लागणार आहे. आणि डॉक्टर जेव्हा त्या मुलीच्या आईला ही गोष्ट सांगतात, तिची आई अक्षरशः त्या ठिकाणी बेशुद्ध पडायची बाकी होती. आता तिच्या आईला समजत नव्हतं की आपली 14 वर्षांची मुलगी आताच तर कुठे स्कूलमध्ये जात आहे, अजून तर लग्नाचं देखील तिचं वय झालेलं नाही आणि ती प्रेग्नेंट आहे आणि तिची डिलिव्हरी देखील होणार आहे. आता मी समाजाला कसं तोंड दाखवू, नक्की मुलीने हा काय प्रकार केला, हिने नक्की कोणासोबत तोंड काळे केले, याचंच टेन्शन तिची आई घेत होती. आणि तिकडे डॉक्टर तिच्या 14 वर्षांच्या मुलीची डिलिव्हरी करत होते. 5 वाजता त्या माऊलीने आपल्या मुलीला त्या हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. तिची डिलिव्हरी सुरू होती आणि अखेर 11 वाजता त्या मुलीने एका सुंदर मुलीला जन्म दिला होता. नॉर्मल डिलिव्हरी तिची झाली होती. आता एवढं सर्व बातमी ही वाऱ्यासारखी त्या हॉस्पिटलमध्ये पसरू लागली. सर्व लोकांना जेव्हा समजले की एका 14 वर्षांच्या अविवाहित मुलीने एका मुलीला जन्म दिला आहे, सर्व लोक विचार करत होते की नक्की हे असं कसं होऊ शकतं. सर्व लोक चिंतित होते. सर्व लोकांची एकच चर्चा होती की हे असं कसं झालं. मात्र एवढं सर्व सुरू असताना याच हॉस्पिटलमध्ये 22 वर्षांचा एक मुलगा होता, ज्याचं नाव होतं सूरज. हा सूरज त्या सर्व हॉस्पिटलमध्ये जो कोणी अज्ञात व्यक्ती त्याला भेटायचा त्याला मिठाई देत असायचा. सर्व लोकांना तो मिठाई वाटत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरती अतिशय आनंद दिसत होता. आता लोक विचार करतात की इथे एवढं भयंकर प्रकार घडला, इतके खाली मान घालण्यासारखी गोष्ट घडली आणि हा मुलगा इकडे मिठाई वाटत आहे. अखेर एका व्यक्तीने त्या मुलाला विचारलं की बाबा, तू नक्की मिठाई का वाटत आहे. तर तो मुलगा त्या व्यक्तीला सांगतो की आतमध्ये ज्या 14 वर्षांच्या मुलीची डिलिव्हरी झाली आहे, जिने एका लहान मुलीला जन्म दिला आहे, ती मुलगी माझीच आहे आणि ती 14 वर्षांची मुलगी ही माझी गर्लफ्रेंड आहे. या 22 वर्षीय मुलाला हे देखील समजत नव्हतं. तो जितक्या अभिमानाने ही बाब सांगत होता, हा एक खूप मोठा क्राईम होता आणि त्यामधील एका व्यक्तीने जेव्हा या घटनेला सिरियस घेतले, त्याने पोलिसांना संपर्क केला आणि पोलीस या बेडी हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचले. कोतवाल हेमंत पंत आणि ASI आशा भिष्ट आपल्या टीम सोबत बेडी हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचतात आणि त्या मुलाला जेव्हा बघतात, हा मुलगा पोलिसांना बघून त्या ठिकाणावरून पळ काढू लागतो. मात्र पोलीस आपल्या चपळाईने त्या मुलाला त्या ठिकाणी पकडतात आणि तिकडे पोलीस स्टेशनला घेऊन जातात. आणि तेथे घेऊन गेल्यानंतर जेव्हा त्याचे चांगल्या प्रकारे स्वागत केले जाते, आता पोलिसांची स्वागत करण्याची पद्धत म्हणजे जेव्हा त्या मुलावरती दांडे पडू लागतात, तेव्हा हा मुलगा आपली संपूर्ण कहाणी सांगण्यासाठी तयार होतो. आता हा सूरज पोलिसांना सांगू लागतो की मी अल्मोडा जिल्ह्यातील
शितलाखेत गावातील एक मुलगा आहे. नैनिताल येथे एका रेस्टॉरंटमध्ये मी काम करत असतो. 2022 मध्ये हा सूरज नावाचा मुलगा इकडे नैनितालमध्ये रेस्टॉरंटमध्ये काम करू लागला होता. चांगल्या प्रकारे 8-9 तास तो काम करत होता. त्याला चांगली सॅलरी मिळत होती आणि 8-9 तास काम केल्यानंतर तो निवांत असायचा. अशा प्रकारे एक वर्ष गेले. 2023 सुरू झाले. 2023 मध्ये हा सूरज असंच टाइमपास म्हणून आपला मोबाईल स्क्रॉल करत होता. इंस्टाग्राम बघत होता, युट्यूब बघत होता, फेसबुक बघत होता. तर या सूरजला नवीन नवीन मैत्री करायला आवडत होती, खास करून मुलांसोबत नाही तर मुलींसोबत. आणि प्रत्येक मुलीला हा मुलगा मेसेजेस करत असायचा आणि याने या मुलीला देखील मेसेज केला होता, जे की 14 वर्षांची आता तिची डिलिव्हरी झाली आहे. या मुलीला सूरजने मेसेज केला. सूरजचे देखील तेव्हा कमी वय होते आणि या मुलीचे वय त्यावेळी 12 वर्ष होते. आता जेव्हा सूरज या मुलीला मेसेज करतो, मुलगी देखील त्याला रिप्लाय करते. आता सूरज बोलतो की तू कुठे राहते, काय राहते. आता मुलगी देखील नादान होती. ती त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ लागली आणि ती मुलगी देखील इकडे सूरजला विचारत होती की तू नक्की काय करतो. सूरज देखील तिला खरं खरं सांगून देतो की मी एका रेस्टॉरंटमध्ये काम करतो. मुलगी बोलते की ठीक आहे, काही हरकत नाही, माझे वडील देखील हॉटेलमध्येच काम करतात, त्यामुळे सर्व काही ठीक आहे. आणि अशा प्रकारे सूरज आणि या मुलीमध्ये चॅटिंग होऊ लागली. हळूहळू याने तिचा मोबाईल नंबर घेतला. मोबाईलवरती कॉलिंग सुरू झाली. ही मुलगी जो फोन यूज करत होती, हा फोन तिच्या आईचा होता आणि तिच्या आईला फोन मधील जास्त काही गोष्टी जमत नव्हत्या. तिला फक्त कॉलवरती बोलता येत होते, तिला लिहिता वाचता काही येत नव्हतं आणि त्यामुळे तिच्या आईला ही मुलगी फोनमध्ये काय करते हे माहीत होण्याचा काही प्रश्न नव्हता. मात्र मुलगी फेसबुकवरती इकडे सूरजच्या प्रेमात पडली होती, अवघं 12 वर्ष वय असताना. आता दोघांमध्ये चांगली ओळख झाली, दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं, व्हिडिओ कॉलिंग होऊ लागली. तर आता वेळ होती दोघांना एकमेकांना भेटायची. सूरज या मुलीला बोलतो की मला तुला भेटायचं आहे. आता मुलगी बोलते यार मी अजून तर स्कूलमध्ये जाते, मी तुला कसं भेटू शकते. सूरज थोडा वयात आला होता, त्याला सर्व काही कळत होतं की काय केलं पाहिजे. सूरज बोलतो की ठीक आहे, तुझ्या घरच्यांना सांग मी स्कूलमध्ये चालले आहे आणि तू स्कूलमध्ये न जाता माझ्याकडे आपण हॉटेलमध्ये जाऊ, एन्जॉय करू. मुलगी देखील अगदी तसंच करते. आपल्या आईला बोलते मी स्कूलला चालले. मात्र ती स्कूलला न जाता इकडे सूरज सोबत हॉटेलमध्ये जाते आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर दुसरे काय होणार होते, दोघांमध्ये हे शरीर संबंध या ठिकाणी सुरू होतात. आणि आता येथून पुढे जेव्हा जेव्हा या सूरजला तिची आठवण यायची तेव्हा तेव्हा तो तिला स्कूलला जाण्याच्या निमित्ताने इकडे हॉटेलवरती बोलावून घेत असायचा. आणि ही मुलगी देखील अक्षरशः आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून इकडे सूरज सोबत हॉटेलमध्ये रंगरेलिया मनवत होती. अवघं 12-13 वर्ष तिचं वय असेल. असं यांचं प्रकरण सुरू असताना अखेर ही मुलगी त्या सूरजकडून प्रेग्नेंट झाली आणि ते तिला देखील समजलं नाही की मी प्रेग्नेंट झाली आहे. इतकी ही मुलगी बालिश होती, इतकी नादान होती. किमान तिची डेट वगैरे चुकल्यानंतर तरी तिला समजायला पाहिजे होते, मात्र तिला समजले नाही किंवा तिने कोणाला याबद्दल काही सांगितलं नाही. कदाचित तिला भीती वाटत असेल आई वडिलांची. 9 महिने तिने ते सर्व काही सहन केलं. मात्र जेव्हा त्या मुलीची आतमध्ये पोटामध्ये वाढ झाली आणि डिलिव्हरीची वेळ आली तेव्हा तिचं मात्र पोट दुखू लागलं, तिला असह्य वेदना होऊ लागल्या आणि अखेर तिने आपल्या आईला पहाटे 5 वाजता सांगितलं. तेव्हा बीडी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिच्या आई वडिलांना कळून चुकलं की मुलगी येथून मागे काय करत होती. आपण विचार कराल की हा सूरज त्या ठिकाणी मिठाई का वाटत होता. तर यांची प्लॅनिंग अशी होती की सूरजला जेव्हा मुलीकडून समजले की मी तुझ्यापासून प्रेग्नेंट आहे, हा सूरज तिला सांगतो की ठीक आहे, काही हरकत नाही, मी देखील एका मुलाचा बाप बनणार आहे आणि असं झाल्यानंतर तुझ्या घरचे माझ्यासोबत तुझं लग्न लावून देतील, कारण असं ते आपलं लग्न लावून देणार नाही असं मला वाटतं. असं दोघांचा विचार होता. दोघांना वाटत होते की असंच आपण सांगितले की आमचे प्रेम संबंध आहे, दोघांचे घरवाले यांचं लग्न लावून देणार नाही आणि जेव्हा ही मुलगी प्रेग्नेंट होईल तेव्हा घरवाले नाईलाजाने दोघांचं लग्न लावून देतील. याच कारणामुळे त्यांनी कोणाला सांगितले नव्हते आणि ही डिलिव्हरी पूर्ण होऊ दिली. आणि जेव्हा ही डिलिव्हरी सक्सेसफुल पूर्ण झाली, त्या 14 वर्ष 8 महिन्याच्या मुलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हा हा सूरज त्या मुलीच्या जन्माने आनंदी झाला होता आणि ती मिठाई वाटत होता. मात्र त्याला माहित नव्हते की त्याने हा किती मोठा क्राईम केला होता. अखेर पोलिसांनी या सूरजला अटक केली
त्याच्यावरती गंभीर कलमांतर्गत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आता येणारं भविष्य ठरवेल की सूरजला कोर्ट कोणती शिक्षा सुनावते. त्या 14 वर्ष 8 महिन्याच्या मुलीने त्या मुलीला जन्म दिला, त्या मुलीचा काय निर्णय होतो हे सर्व आपल्याला येणाऱ्या काळात समजेलच. जेव्हा मला समजेल तेव्हा मी आपल्याला अपडेट नक्की देईल. मित्रांनो, या प्रकरणाबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की मांडू शकता. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. समाजात अशा घटना घडत आहेत, त्यामुळे आपल्या मुलांवरती चांगले लक्ष देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने सजग राहा, सावध राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.